नारायण, देवी, हीच ती जागा. इथेच ती भिंत आमच्या समोर आली होती. हो, नारायण नारायण. आम्ही आत्ताच ही भिंत नष्ट करून टाकतो. देवी, हे असं का घडतंय? ही भिंत नष्ट का होत नाहीये? खरं तर ज्या असुराने ही भिंत उभारली आहे त्याचा आता अंत झालाय. आता ही भिंत कोलमडून पडायला हवी किंवा कमीत कमी कमकुवत तरी व्हायलाच हवी. आसुरी शक्ती केवळ दुसऱ्याला त्रास देण्यासाठीच त्यांच्या सगळ्या कौशल्याचा वापर करत असतात. ह्या असुराने देखील स्वतःची बाजू सुरक्षित करण्यासाठी हेच केलंय. ही भिंत उभारण्यासाठी पाताळातील अशुभ आणि अभद्र शक्तींचा वापर केलाय. ही शक्ती फारच सामर्थ्यवान आहे. आपल्यातली ही शक्ती कितीही प्रभावी असली तरी तू साक्षात आदिशक्तीचं रूप आहेस तुझा. आपल्यातली ही भिंत तू भेदू शकतेस. आदिशक्तीने तुला दिलेल्या सामर्थ्याने तू कुठल्याही अडथळ्यावर मात करू शकतेस. लाख्यासुराचा अंत करायला मांडाबाईच्या हाकेला तू धावून आलीस. तिच्या आत दडलेल्या भक्तीची ऊर्जा मिळवून तू साक्षात काळूबाईचे रूप झालीस. तुला पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत देवी. माझा हा अवतार प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेत तुझाही मोलाचा सहभाग होता तुझा, याची जाणीव मला आहे. आता मला तुला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचंय, तुझं तेज अनुभवायचंय. आपण दोघी मिळून हा अभद्र पडदा नष्ट करूया. असुर नरेश, आपण चुकीचे आरोप करता आहात आमच्यावरती. निष्कारण दोष देता आहात आम्हाला. तुझ्याच मुळे घडतंय हे. जे काही वाईट घडतंय ते केवळ तुझ्यामुळे. आम्हाला काहीही ऐकून घ्यायचं नाही. लाख्या सुराचा पराभव हा आमच्या जिव्हारी लागलाय. आम्ही हे सहन करणार नाही. या युद्धात जर आमचा विजय झाला नाही तर समस्त असुर कुळाचा स्वतःच्या हाताने अंत करू आम्ही. आणि त्याची सुरुवात आम्ही तुझ्यापासून करू. आम्ही आपल्या पत्नी आहोत हे आपलं भाग्य. भाग्य नाही, दुर्दैव आहेस तू आमचं. आम्ही तुला आमची पत्नी मानत नाही. नष्टचर्या आहेस तू. तुझ्यामुळे घडतंय हे.
आमच्या दृष्टी समोर राहू नकोस, अन्यथा प्राण घेऊ आम्ही तुझे. आणि तुम्ही अद्याप इथे का आहात? आमची अवहेलना पाहतात. तुम्ही निघून जा इथून. जा. आपल्या दोघींचीही शक्ती एकवटली तरी हा पडदा नष्ट होत नाही. काय कारण असेल तुळजा? ही भिंत आपल्या दोघींच्या प्रयत्नांनी नाहीशी होईल अशी आशा आम्हाला देखील होती. मात्र हे शक्य होत नाहीये हे उघड आहे. आता एकच मार्ग आहे ज्यामुळे ही भिंत नष्ट होऊ शकते. नारायण देवी, कोणता मार्ग? हा सारा काळा धूर आम्हाला आमच्या शरीरात शोषून घ्यावा लागेल. देवी, तुम्ही काय बोलताय? कृपा करून असं काही करू नका देवी. याच्या आधी दोनदा तुम्ही जेव्हा असा प्रयत्न केला होता तेव्हा तुम्हाला खूप त्रास झाला होता देवी. एकदा तर तुम्ही दीर्घ काळासाठी योगनिद्रेत गेला होता. ती त्या वेळेची गरज होती पद्मा. ह्यावेळी आम्हाला हा धूर नष्ट करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. आम्ही हे केलं नाही तर हे गाव कायमचं या फेऱ्यात अडकून जाईल. आम्ही आमच्या भक्तांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. पण देवी, तुळजा, तू महान आहेस. भक्तांचं कल्याण करणारी आहेस. त्यांच्या हिताचा विचार करणारी आहेस. खऱ्या अर्थानं त्यांची आई आहेस. तू आणि आम्ही एकसारख्याच आहोत. भक्तांसाठी आणि चांगल्या माणसांच्या भल्यासाठी लढणारे आहोत. आज तुला भेटून आम्हाला देखील अत्यंत आनंद झाला. देवी, 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 काय झालं असं अचानक? सम्राज्ञी, सम्राज्ञी, काय एवढं राग करताय तुम्ही? शांत व्हा सम्राज्ञी, शांत व्हा. सम्राज्ञी, कोण कुठली सम्राज्ञी? दासी म्हण आम्हाला, दासी. या दरबारातली सगळ्यात कनिष्ठ दासी आहोत आम्ही. जी सम्राज्ञी असते ना, तिला सम्राटानंतर सगळ्यात महत्वाचा दर्जा असतो. आणि इथे असुर नरेश आमचा पदोपदी अपमान करतायत. आणि आज तर भर दरबारात सगळ्यांसमोर त्यांनी आम्हाला झिडकारलं. सगळ्यांसमोर आम्हाला नष्टचर्य म्हणाले, आमचा अपमान केला.
आणि केवळ अपमान नाही, हा आमचा घोर अपमान आहे. सम्राज्ञी, त्यांचा तसा उद्देश नसल. चारी बाजूंनी त्यांचा पराभव होतोय आणि ती तुळजा कोणत्याच प्रकारे वश होत नाही, म्हणून संतापले असतील ते. पण म्हणून आम्हाला हीन प्रकारची वागणूक देण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? सम्राज्ञी, त्यांचा राग शांत झाला ना की त्यांना बी त्यांच्या वागण्याचं वाईट वाटेल की. नाही, त्यांना याबद्दल कधीच वाईट वाटणार नाही. गेले कित्येक दिवस झालं त्यांचं वागणं बदललंय. साधी एखादी वार्ता त्यांना सांगायला गेलो तर त्यांना त्यांच्या नजरेसमोर आम्ही नकोय. सम्राज्ञी, तुम्हाला खरं सांगू का, हे समजा त्या तुळजामुळे घडतंय. तुम्हाला राग करायचा असेल ना तर त्या तुळजाचा करा आणि तिला कसा धडा शिकवायचा ना त्याचा विचार करा. आपल्या घरातच जर का शत्रू असेल तर दुसरा शत्रू हवाच कशाला? आपलंच नाणं खोटं निघालं. असुर नरेश सगळ्यांसमोर आम्हाला नष्टचर्य म्हणाले. आमच्यामुळे त्यांना सतत अपयश येते असं म्हणाले ते. मनोरमे, हे अपयश त्यांचं आहे आणि त्यांच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडायचा हा त्यांचा पुरुषार्थ. हो सम्राज्ञी, त्यांचं योग्य आहे असं म्हणत नाही म्या, पण तुम्ही शांत व्हा ना. नाही, आज आम्ही शांत बसणार नाही. उलट आमचा अपमान करणाऱ्या क्रूर निर्दयी असुर नरेश महिषासुराला अस्सल घडवणार म्हणजे घडवणारच. हो सम्राज्ञी, अहो काय बोलताय तुम्ही? ते असुर नरेश महिषासुर आहेत तुमचे पती, तुम्ही त्यांच्यावर वार करणार? त्यांनी सगळ्यांसमोर जाहीर केलं की आम्ही त्यांच्या पत्नी नाही आहोत. त्यांना त्यांच्या वर्तणुकीची किंमत मोजावीच लागणार. आम्ही थेट वार करणार नाही, परंतु त्यांच्या आशा आकांक्षा सगळ्या धुळीला मिळवणार. त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करणार. त्यांना तुळजा हवी आहे ना, त्यांना तुळजा मिळूच देणार नाही आम्ही. सम्राज्ञी, हो, असुर नरेश महिषासुर आणि ती तुळजा, या दोघांमध्ये ही शुंभा उभी राहील, एक मजबूत भिंत म्हणून. असुर नरेश महिषासुर, आमच्या अपमानाची किंमत आपल्याला मोजावी लागणार म्हणजे लागणारच. सम्राज्ञी, सम्राज्ञी. देवी, तरी मी तुम्हाला सावध करत होते. त्या काळ्या धुराचं प्राशन करू नका, त्याचे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतील. तुम्ही ऐकत नाही देवी माझं. भक्तांच्या कल्याणासाठी झगडताना तुम्हाला स्वतःला किती त्रास होतोय देवी. पद्मा, चांगल्या कार्यासाठी कधी कधी असा त्रास सहन करावा लागतो. आम्हाला त्रास झालाय हे मान्य, परंतु ह्यावेळी आम्ही मूर्छित झालो नाही किंवा योग निद्रेत देखील गेलो नाही. महादेवांसारखे आम्ही देखील हे हलाहल पचवायला शिकलो आहोत. नारायण. देवी, देवी आपण धन्य आहात खरंच. म्हणजे आपल्यावर एवढं संकट आहे, आपला जीव धोक्यात आहे आणि तरीही आपण असे नर्म विनोद करत आहात. हे कार्य केवळ आपणच करू शकता देवी. नारायण. तरीही तुम्ही एकटीने हे कार्य करायची गरज नव्हती देवी. तुम्ही मला सांगितलं असतं तर मी त्यातला अर्धा भार उचलला असता. अगं ठीक आहे, उलट आता आम्हाला याची सवय झाली आहे. याआधी देखील आम्ही असेच आव्हान पेलले आहे आणि तू केलं काय आणि आम्ही केलं काय सारखेच. तू आणि आम्ही काही वेगळे नाही आहोत. आदिशक्तीच्या लीलेमध्ये आपण आपापली पात्र पार पाडत असतो. लाख्यासुराचा अंत करून तू तुझी भूमिका यथार्थ पद्धतीने पार पाडली, तशीच आम्हाला देखील आमची कामगिरी पार पाडायची आहे, त्या उन्मत्त महिषासुराचा अंत करण्याची. लवकरच एक महायुद्ध पेटणार आहे. अधर्माविरुद्ध धर्माचं युद्ध आणि पापाविरुद्ध पुण्याचं युद्ध. आम्ही सध्या याच्याच तयारीत आहोत. देवी, मला तुमच्या सोबत ह्या युद्धात लढायचंय. ज्या प्रकारे लाख्यासुराचा अंत मी केला, त्या प्रकारे महिषासुराचा अंत तुमच्या हातनं व्हावा, यासाठी मी तुम्हाला लागेल ती मदत करायला तयार आहे.
क्रोधाने ते विनाश उडवून घेतला जातो महिषासुरा. आणि त्या क्रोधावर नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकायला हवं तुला. कशासाठी आणि कुणासाठी नियंत्रण ठेवायचं दैत्यगुरु? आपली पत्नीच जर आपल्या पराभवाचं कारण ठरत असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा? तू शांत राहून धीरानं पुढची वाटचाल केली तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. आजच्या सारखा रागाचा विस्फोट होऊ देऊ नकोस. तू शुंभाचा अपमान करून तिला इथून घालवून दिलेला आहेस. तुळजावर केलेला प्रत्येक वार अयशस्वी ठरलाय आणि आता हा लाख्या सुराचा अंत. नाही दैत्यगुरु, हे सगळं आमच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे आणि म्हणून आमचा उद्रेक झाला. होय महिषासुरा, धक्का बसला हे मान्य आहे, परंतु तो धक्का सहन करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. असुर नरेशांचा विजय असो. तू का आली आहेस इथे? असुर नरेश, मी सम्राज्ञी शुंभा राणींची वार्ता सांगायला आली आहे. अपमानानं क्रोधित होऊन सम्राज्ञी शुंभा राणी महाल सोडून निघाले आहेत. त्यांच्या हातात तलवार बी आहे. त्यांनी त्यांच्या बरोबर सैनिक सुद्धा घेतले नाहीत. मला त्यांची लई काळजी वाटते असुर नरेश. तिची चिंता करण्याचं काहीच कारण नाही. क्रोधित आहे ती. एकदा क्रोध शांत झाला की येईल इथे. नाही असुर नरेश, या येळी मला काहीतरी वेगळंच जाणवत आहे. तो अपमान त्यांच्या लई जिवारी लागला आहे. त्यांचा पवित्र वेगळाच होता. मला असं वाटतंय आता त्या परत महालात येणारच नाही. एवढी खात्री वाटण्यासारखं काय घडलंय? काय पाहिलंस तू? सम्राज्ञी, सम्राज्ञी, आऊ सम्राज्ञी, ऐका की. असं एकट्याने कुठं बी जाऊ नका. एखादा रक्षक नाही तर सैनिक तरी बरोबर घेऊन जा. मनोरमे, आमच्या रक्षणासाठी आम्हाला दुसऱ्या कोणाचीच गरज नाहीये. आमच्यावरती येणारी सगळी संकट परतवून लावण्यासाठी सक्षम आहोत आम्ही. आणि असुर नरेशांनी दिलेली कोणतीच गोष्ट आम्हाला नकोय. आम्ही स्वतः समर्थ आहोत. सम्राज्ञी, सम्राज्ञी, ऐका की. असं बोलू नका सम्राज्ञी. अहो, तुम्ही जे काही कराल त्याचे परिणाम काय होतील ह्याचा तरी विचार करा. तुम्हाला परत ह्याच महालात यायचं आहे. मनोरमे, या महालात परत येण्यासाठी आम्ही निघत नाही आहोत इथून. असुर नरेश, महिषासूर आणि आम्ही, आमच्या दोघांचेही मार्ग आजपासून वेगवेगळे आहेत. त्यांनी आमचा सगळ्यांसमोर अपमान करून आम्हाला स्वतःहून दूर लोटले. आता आम्ही स्वतंत्र आहोत. त्यामुळे आता आम्ही कोणासाठीच थांबणार नाही. सम्राज्ञी, सम्राज्ञी, ऐका की. सम्राज्ञी, महिषासुरा, मनू जे सांगते ते फारच गंभीर वाटतंय मला. शुंभा अति अपमानित झालेली आहे आणि त्यामुळं ती अतिशय रुष्ट आहे. तिची रुष्टता कमी करण्यासाठी तू तिला भेटायला हवं. आम्हाला त्याची आवश्यकता वाटत नाही दैत्यगुरु. स्वतःच्या पतीच्या आयुष्यात काय चाललंय, त्याचं यश अपयश कशावर अवलंबून आहे याचा विचार न करता तिला जर स्वतःच्या अपमानाची चिंता असेल तर तिला जिथे जायचं तिथे जाऊ दे. आम्हाला तिची चिंता वाटत नाही. असं म्हणून कसं चालेल महिषासुरा? शुंभा तुझी पत्नी आहे आणि मुख्य म्हणजे तुझी सेनापतीही आहे. सैन्याची बरीचशी रहस्य तिला ठाऊक आहेत. आम्हाला त्याचीही चिंता वाटत नाही दैत्यगुरु. ती शुंभा आम्हाला कसलीही हानी पोचवू शकत नाही. आणि तिला जर असं वाटत असेल की हा प्रासाद सोडून जाण्याची नाटकं केल्यावर आम्ही माघार घेऊ, तिची मनधरणी करू, तर ते होणार नाही. कोणत्याही स्थितीत आम्ही शुंभाची मनधरणी करणार नाही. आम्हीच तुला या मदतीसाठी विचारणा करणार होतो, मात्र तू त्याआधीच आम्हाला उत्तर दिलंस. महिषासुराशी युद्ध करण्याआधी 8ही दिशांहून होणारे हल्ले रोखता यावे
यासाठी आम्ही या 8 दिशा सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्यासाठीच अष्टदिशा बंधन आम्ही आखत आहोत. त्यात आम्हाला 8 देवींच्या मदतीची गरज आहे. आता तू देखील आमच्या मदतीला आल्यामुळे आमचे हे बंधन आणखी मजबूत झाले. अधर्म करणाऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या या शक्तींच्या संघर्षात त्यांना साथ देण्यासाठी मी संपूर्ण शक्तीनिशी तयारी देते. हे काळूबाईचं वचन. देवी, सगळं काही आता योग्य दिशेने आणि आपल्या मनासारखं होत आहे. पण आम्हाला आज्ञा द्यावी. एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी जावं लागेल आम्हाला. एवढे तातडीने जाण्यासारखे कोणते काम आले? देवी, आत्ता नाही सांगू शकत. येतो. नारायण. नारद मुनी असे अचानक घाईने का निघून गेले असतील? नक्की काय घडलं असेल?